दंगाई की जाएगी, उनको पेनल्टी भुगतनी पड़ेगी। और अब हमारे ये मैच शुरू होने जा रहा है। हमारे अंपायर मौजूद। आगे का हाल सुनाने के लिए हमारे मराठी के मशहूर कमेंटेटर निखिल वागले जी को मैं माइक की जिम्मेदारी सौंपना चाहूंगा। इट्स ओवर टू कोण आहे बॉलर टिटू निखिल वागले जी। थँक्यू. बॉलर बाळेश वाडा आणि त्या विपक्षात एका बाजूला नवी मुंबईकर गोलंदाजी करता गोलंदाज सज्ज. पहिलं षटक ओव्हर दी विकेट. हलक्या हाताने सन्मान दिला. इट्स अ सेन्सिबल क्रिकेट जे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली आणि आज 12 जानेवारी आहे सर. खर तर या महाराष्ट्राच्या मातीला एक लढवय्या संघर्ष योद्धा ज्या मातेनं दिला तर राजमाता जिजाऊंची जयंती आज आहे. आणि मी बराचदा म्हणतो की सिंदखेड राजा लखुजी जाधवांच्या कन्या आणि राजमाता जिजाऊ त्यांना निश्चितच इथून मानवंदना. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने एक चांगला स्ट्रोक बॉल चालला स्कोअर बॉल निघून जात 4 धावांसाठी. टायटन मेडिसिटी चौक. टायटन मेडिसिटी चौकार. फिल्डिंग हा म्हणजे त्यांची ब्रँडिंग आपल्याला करायची आहे कारण येस त्यांचीच करायची आहे. या चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. नाला सोपारा संघाने इथे नाणेफेक जिंकली आहे आणि निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. यानंतरची इनिंग आहे निश्चितच नाला सोपारा वसई सर वसई म्हणजे जवळजवळच्या 2 विभागांमधल्या डॉक्टर्सचा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. एक चांगला निर्णय तुम्ही घेताय की एकच इनिंग खेळताय, दुसऱ्या इनिंगला रेस्ट मिळते. म्हणजे खर तर आपण रेग्युलराइज प्लेअर नाही होत. फटका चांगला ऑन साइडला बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाउंड्री टायटन मेडिसिटी बाउंड्री आणि इथे आला चौकार. काय या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 10. 10 ऑन स्कोर कार्ड. 10 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजी करता डॉक्टर अतुल जे खरं तर गोलंदाजी करतात. बॅटिंग करता आपण डॉक्टर राजन आणि डॉक्टर तेजस क्रीडांगणावरती दाखल ओव्हर दी स्टम्प्स. प्रॉपर टेक्निकल कॉपी विथ स्टाईल ऑफ फटका. इथे बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॉल चालला डीप बॅकवर्ड. मला डिस्टर्ब नका. बॉल चालला 4 धावांसाठी चौकार. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. 14 ऑन स्कोर कार्ड. 14 धावा. अतुल डॉक्टर अतुल यांच्या विपक्षामध्ये खर तर 3 चौकारांची खेळी. आणि इथे पहा सर्कलच्या बॉल चालला ऑन साईडला. डॉक्टर हितेश तिथे ज्या वेगानं आलो टेक ऑफ देऊन चेंडूला जोवर फेक केली जाईल तोवर 2 शॉट केल्यात कम्प्लीट. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. स्कोर मूव्स ऑन 16. लॉस ऑफ 0 विकेट. अभी तक ये साझेदारों को तोड़ने में नाकामयाब रहे हैं गेंदबाज डॉक्टर अतुल. पहली ओवर की समाप्ति यहाँ से और टीम का स्कोर जा पहुंचा है 16 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. दुसरं षटक जे प्रगती पथावर येईल जरूर. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा उभ्या केल्या जातील याकडे खरं तर बऱ्याच प्रेक्षकांच्या नजरा. प्रत्येकाला हा सामना खरं तर इथे जिंकायचा. वेगवेगळ्या विभागातून भरपूर संघ इथे आलो. अगदी नवी मुंबईचा संघ देखील या क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावतोय. वाडा संघ. तदनंतर आपण आता वसई आणि विरार संघाला देखील पाहणार आहोत. त्यानंतर शापूर संघाला याआधी आपण पाहिलं खेळताना. त्या सर्व या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सगळे आज डॉक्टर. हा परंतु इमर्जन्सी सेवा आली तर ती सेवा पुरवली जाईल याची देखील नोंद घ्या. कारण आज मला वाटतं सगळे डॉक्टर इथं भिवंडीमध्ये आणि खरं तर तिकडे सगळीकडे तुटवडा निर्माण झालाय रविवार जरी असला. गोलंदाज हितेश डॉक्टर हितेश गोलंदाजी मार्कवर आला. दुसरं षटक हाताळण्याकरता
खर तर वाड्याचे प्लेयर आहेत ना थोडे उशिरानं पोहोचले. त्याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलंय, की वाडा भिवंडी जो रस्ता आहे फार फार भयानक अवस्था आहे. बॉलिंग हितेश आणि त्याच भयानक अवस्थेमुळे खरं तर जे वाड्याचे खेळाडू आहेत, ते इथे ऑन टाइम पोहोचू शकले नाही. आणि त्यामुळेच की काय त्यांना उशीर झाला. त्याबद्दल आम्ही जरूर दिलगिरी व्यक्त करतोय. हितेश सांगितलं डॉक्टर हितेश गोलंदाजी माकवर अगदी त्या विपक्षामध्ये नवी मुंबईकर आणि डेफिनेटली वाडा. चला थोडा स्पीड करा कारण जास्त वेळ खेळू नका. फक्त तुमच्याकरता 20च मिनिटांचा अवधी असेल वाडा संघ विशेष करून. कारण मी बऱ्याचदा म्हणतो की आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्टा असं इथून होणार नाही. रूल्स अँड रेग्युलेशन सगळ्यांना समान समान दिले जातील. जाऊयात क्रीडांगणाच्या दिशेनं. थोडेसे चेंजेस मैदानाच्या आतमध्ये केले जातात. डॉक्टर हितेश गोलंदाजी करता धुरा सांभाळतोय जरूर. गोलंदाजी मागवर पहिला बॉल हलक्या हातानं स्टिअर केला बॉल स्लिप ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध जिथून एक सिंगल जी कंप्लीट केली जाते आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. साऊथ आफ्रिकेचा खेळाडू अब्राम डे विलियर्स ज्याला आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने तो खेळला, परंतु 2019च्या विश्वचषकामध्ये त्याला आपण रडताना देखील पाहिलं. कारण कदाचित कारकिर्दीचा शेवट होता होता देखील साऊथ आफ्रिकेला तो विश्वचषक जिंकता आला नाही. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आला. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली 18. 18 ऑन स्कोर कार्ड. 18 ही धावसंख्या धावफलकावर जशी आली तशी आठवण होते विराट कोहलीची. कारण हा खेळाडू ज्यावेळी दिल्लीमध्ये कर्नाटकच्या विरोधात एक रणजी ट्रॉफी सुरू होती आणि त्याच वेळी त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्या खेळाडूला परतावं लागलं घरी. वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर तो पुन्हा परतला त्या दिलीप ट्रॉफी मध्ये आणि तिथे त्याने सेंचुरी ठोकून आपल्या वडिलांना खरं तर श्रद्धांजली अर्पण केली. त्यागाचं हे कदाचित क्रिकेटमधलं फार मोठं उदाहरण होतं. कारण स्वतःच्या वडिलांच्या निधनानंतर देखील स्वतःच्या संघाकरता समर्पण म्हणजे डेडिकेशन लेवल किती आहे त्या खेळाडूंची ते कदाचित आपण इथून लक्षात घेऊ शकतो. इथे धावा कंप्लीट केल्या त्या निश्चितच 2 आणि संघाची टोटल पोहोचली 20. डॉक्टर अजय सिंग वेदांत हॉस्पिटल ठाणे वर्तकनगर यांचं इथे शुभागमन झालं. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. प्रत्येकाची उपस्थिती ते अतिशय वंदनीय आहे. डॉक्टर अजय सिंग मनापासून आपलं स्वागत. हितेश पुन्हा निघालेत. कडा आणि पहा इथे पुन्हा एकदा कट केला बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधोमध शॉर्ट झोन 30 आतमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षित केलं गेलं. याच एका धावसंख्येच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती डेफिनेटली इथे 21 या धावसंख्येवर. आपण खेळाडूच्या नावानं स्टँड देखील इथे तैनात केलेत. डॉक्टर जितेंद्र पाटील, तदनंतर डॉक्टर अर्जुन सिंग स्टँड, डॉक्टर सुनील सिंग स्टँड आणि डॉक्टर अन्सार अन्सारी. या नो इट्स अ बाउंड्री ओनली. अंपायर इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली ती 25 या धावसंख्येवर. वाडा संघ मी जेव्हा जेव्हा मैदानात खेळताना पाहतो आणि विशेष करून जेव्हा डॉक्टरांचा संघ खेळतो तेव्हा तेव्हा आठवण होते स्वर्गीय डॉक्टर विकास पाटील यांची. कारण एक दिलदार व्यक्ती. ग्रामीण भागात खरं तर शहरी भागात डॉक्टरी पेशा अर्थकारणाच्या बाबतीत मजबूत आहे, परंतु ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी ज्यांनी नेहमी आपलं समर्पण दिलं, गोरगरिबांच्या आरोग्य सेवेसाठी ज्यांनी नेहमी आपल्या अगदी मनापासून ज्यांनी सेवा पुरवली ते स्वर्गीय डॉक्टर विकास पाटील यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण इथे आदरांजली अर्पण करूयात. क्रीडांगणावरती डॉक्टर हितेश जे खरं तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 आतापर्यंत 4 त्यानं चेंडू हाताळलेत आणि त्या विपक्षात इथे नवी मुंबईचे हे सगळे डॉक्टर्स वरतीच होतात. ज्याला अलॉंग दी कार्पेट पाठवलं इन फ्रंट ऑफ दी डॉक्टर अजित पष्टे यांना आपण पाहतो. लॉंगॉन मधून एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. संघाची टोटल पोहोचते 26. मुंबईवरचा भॅड हल्ला आजही अंगावर थरार निर्माण करतो. 26-11 कोण विसरेल त्या दिवसाला.
फुलरलेन बॉल पाठवला सरळ स्टँडच्या बाहेर मिड विकेट सीमारेषा पलीकडे. इट्स अ ह्यूज सिक्सर फॉर टीम नवी मुंबई. स्कोर मोज ऑन 32 नाव आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट. भागीदारी तोडणं त्यामध्ये अपयश आलंय वाडा संघाला. ही फार महत्वाची बाब आहे. एकही गडी बाद न होणं. नवी मुंबई म्हटल्यानंतर खरं तर आमच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही भूषण पाटीलचं नाव अगदी न घेतो किंवा विकी भोईरचं नाव जिथे घेतलं जातं त्याच नवी मुंबईतले हे सितार आहेत की ज्यांनी त्या विभागाची ओळख म्हणजे क्रिकेटसाठी तो विभाग जाणला जातो तर ती कायम ठेवतात. आणि वाडा संघाच्या विरोधात एक चांगली धावसंख्या त्यांनी उभी केली आहे. 16च्या सरासरीनं प्रति षटकात डावा कमवला. अजित पष्टे डॉक्टर अजित पष्टे सध्या क्रीडांगणावरती आले. निचोळे या गावातनं ते प्रमोट आहेत आणि खरं तर त्यांचे जे बंधुराज आहेत अमित पष्टे फार मोठी क्रिकेटची कारकीर्द म्हणजे घरातनच क्रिकेटचे फार मोठे धडे. निश्चितच आता ते पेशाने डॉक्टर असल्यामुळे सरावापासून फार दूर आहेत. त्यामुळे डेफिनेटली इथे अजित पष्टे यांच्याकडे धुरा सोपवली आहे. स्ट्रायकरला आपण पाहतो बॉलर बॅट्समन तेजस स्ट्रायकर एंडवर नवी मुंबईचं प्रतिनिधित्व ते करतात अजित पष्टे. षटकातला पहिलाच बॉल अराउंड दी स्टम्प्स. पहिलाच बॉल ज्याला ड्राईव्ह केला ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स स्काउ कॉर्नरच्या मधोमध चेंडू होता. डॉक्टर भावेश होते त्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथून कंप्लीट केली गेली आणि याच सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 33 ऑन स्कोर कार्ड. 33 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. डॉक्टर अजित पष्टे. फटका इथे मात्र चांगला आहे परंतु फसला आणि जी नामी संधी आली होती ती संधी मात्र इथे दौडली गेली. कॅच ड्रॉप्ड. टॉचेस विन द मॅचेस. आपण जे म्हणतो ना की एक झेल सोडण्याची किंमत काय ना कदाचित ऑस्ट्रेलियाला जाऊन विचारा. ज्या दिवशी 443 म्हणजे 438 ज्या दिवशी सर झाल्या हर्षल गिब्सचा झेल सोडला होता 13 आणि त्यानंतर इतिहास त्यानं घडवला होता. इथे पहा स्वीप करायचा प्रयत्न होता स्लॉक स्वीप. फटका अयशस्वी ठरला. यष्टीरक्षक कमालीचं प्रदर्शन इथे करतात. निर्गाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. ऑर्गनायझिंग कमिटी आपले साऊंड सिस्टम वाले कुठपर्यंत आले ते देखील पहा. फटका चांगला आहे परंतु हवं ते पूर्णतः सूर्य डोळे त्यामुळे बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. गेंदबाज करे तो क्या करे. आता गोलंदाज काय करणार. खर तर इतकी सुंदर गोलंदाजी केल्यानंतर देखील आता खर तर नैसर्गिक अडथळा होता पण याआधी मिड विकेट मध्ये सोडलेली झेल अजित पष्टे यांना खर तर निराश हताश करून गेली आहे. चांगली गोलंदाजी जरूर झाली परंतु डेफिनेटली क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं देखील गरजेचं आहे. फटका चांगला ऑफ ड्राईव्हच्या स्ट्रीट सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे एक सिंगल जी कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आणि 40-44 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही ब्रेक थ्रू इथे मिळालेला नाहीये नवी मुंबई टीमला. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. फटका पुन्हा एकदा संधीचं सोनं. डॉक्टर भावेश चांगले प्रयत्न आता केले परंतु याआधी खरं तर अपेक्षा होत्या आणि इथे पहा धावची संधी. डेफिनेटली बॅट्समनला परतावं लागणार आहे. रन आउट. बॅट्समन आउट. डॉक्टर दत्ता सदगीर जे खरं तर उशिरानं का होईना परंतु इथवर पोहोचलेत. मी डॉक्टर दत्ता या आधीच उल्लेख केलाय की रस्त्याचा फार मोठा प्रश्न आहे. अगदी हाकेच्या अंतरावर मुंबईपासून वाडा हा तालुका परंतु इथे पोहोचण्याकरता अगदी अनेक तासांचा प्रवास करावा लागतो. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल होईल तर विक्रांत. धावसंख्या जाऊन पोहोचली 40. डॉक्टर अजित पष्टे हे एकमेव गोलंदाज आहेत की ज्यांनी एकेरी आकड्यामध्ये धावा खर्च केल्या. फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिली 2 षटकं 16-16 आणि आता 9 अशा एकंदरीत 32 आणि 9 41 झाल्या. तुम्ही 40च लिहिलं. 41 धावा आहेत. कारण पहिल्या षटकात 16 दुसऱ्या षटकात 16 तिसऱ्या षटकामध्ये
9 धावा आल्यात, म्हणजे 41 ही धावा संख्या. आणि खर तर ग्रामीण भागामध्ये ज्यांचा एक वेगळा नामउल्लेख आहे ते डॉक्टर दत्ता सदगीर गोलंदाजी मार्कवर आहेत. म्हणजे आयुष्याची शेवटची लढाई जिथे संपल्यासारखी वाटते ना, तिथं फक्त सगळ्यांना शेवटच्या दत्ता सदगीर आठवतात. बरेच किस्से आहेत, परंतु मायक्रोफोनवर काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्यामुळे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. डॉक्टर दत्ता सदगीर गोलंदाजी मार्कवर 40+ मध्ये देखील खूप चांगली कामगिरी ते करत आलेत. आणि आता खर तर त्यांच्या पेशा क्रिकेटमध्ये षटक क्रमांक हे 4थं घेऊन ओव्हर द विकेट पहिला बॉल, पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि निश्चितच एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचतीये 42 या धावसंख्येवरती. 42 42 धावा, 5 चेंडू अजूनही, माफ करा, 6 चेंडूंचं सत्र अजूनही शेष आहे. प्रशस्त अशा या चॅलेंजच्या मैदानावरती तुम्ही हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा पाहता, हे दैदिप्यमान क्रीडा पर्व पाहता. फटका इथे फसलाय नो मॅन्स लँड, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये. एक सिंगल आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली आहे. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल इथे मात्र जाऊन पोहोचेल 43, माफ करा 44, 44 44 धावा. पहिलाच बॉल एक्स्ट्रा फेकला गेला. 3 षटकांच्या अंती 41 धावा धावफलकावर होत्या आणि आता या 2 धावा, असा अनालिसिस 44 धावसंख्येचा. फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, डॉक्टर हितेशच्या क्षेत्रात होते. एक सिंगल जरूर आहे, परंतु नवी मुंबईकर एक गोष्ट इथे जरूर विसरली की हा शेवटचा आणि अंतिम षटकाचा हा पर्व आहे, त्यामुळे या स्लॉबवर मध्ये जास्तीत जास्त धावा करणं हे अपेक्षित असणार आहे नवी मुंबई संघाकडनं. चांगली फायटिंग टोटल त्यांनी जरूर उभी केली आहे. शेवटचे 4 अंतिम चेंडू अजूनही शेष आहेत. डॉक्टर दत्ता सदगीर यांचं आव्हान त्यांच्या समोर आहे, कारण एक चांगला गोलंदाज आहे. थोडासा दिशा भरकटतात, कारण भरपूर दूरवरचा प्रवास हाच खळग्यातून. कदाचित मी बऱ्याचदा म्हणतो ना की काही काही ठिकाणी बाणा भिवंडी रोडवर गुडघ्यापेक्षा जास्त मोठे खड्डे आहेत, त्यामुळे इतका तो प्रवास करून आल्यानंतर कदाचित त्या लाईन मध्ये गोलंदाजी करणं थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे. गोलंदाज तयार, फटका चांगला, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. डॉक्टर हितेश खर तर त्या क्षेत्रात होते. पुन्हा एकदा एक सिंगल आली नुकतंच, ज्यामध्ये जिथे आमच्यामध्ये ज्यांचं आगमन झालं त्या डॉक्टर अजय सिंग सर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेत. निश्चितच वेदांत हॉस्पिटल ठाणे वर्तकनगर तिथले एक प्रमुख वैद्य म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाज तयार, डॉक्टर दत्ता सदगीर. फटका चांगला, लॉंग ऑफला हितेश डॉक्टर, काय कॅच, सुपर, अविश्वसनीय हा झेल टिपला. मैंने बोला ना यार, 3-4 बार बोला, ये बोलेंगे ना हितेश नहीं, डॉक्टर हितेश ने स्कॅच को लपक लिया है. कमालीचा झेल टिपलाय आणि डॉक्टर जितेंद्र पाटील जे मिड ऑफला स्टँड तुम्ही पाहताय, डॉक्टर अर्जुन सिंग मिड ऑन मध्ये त्यांचा स्टँड, त्यानंतर डॉक्टर सुनील सिंग अगदी समोर आणि डॉक्टर अन्सारी स्टँड. एकंदरीत 4 स्टँड इथे आपण तैनात केलेत, त्या 4ही डॉक्टर्सच्या नावानं. आणि इथे झेलबाद झाले गडी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 47. वसई आणि त्या विपक्षामध्ये नालासोपारा. टॉस जिंकलाय तो नालासोपारा संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या षटकातला शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ. अपील झाली जोरदार, परंतु पंच तटस्थ आहेत. लेग बायचा सिग्नल आला. एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचतीये 48. क्रिकेटच्या परिषदेचा नियम क्रमांक 38 खरं तर जो लेग बाईजच्या संदर्भात आहे आणि इथे पंचांनी तो डेफिनेटली तो अपील धुडकावला. डॉक्टर दत्ता सदगीर यांचा शेवटचा बॉल
स्लाइस झाला बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट चालला. एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली आहे. दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता तो देखील इथे यशस्वी झाला आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न ते करतायत. डेफिनेटली 2च धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील. संघाची टोटल पोहोचली आहे, दोन्ही संघ नोंद घ्या, 50 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या.